नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून काल रेवा कौरसे हिने मिडनाईट इव्हिक्शन अंतर्गत घराचा निरोप घेतला आणि त्यानंतर या सीझनचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाले. हे टॉप 5 सदस्य झाल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. म्हणजे जे सदस्य सतत एकमेकांच्या विरुद्ध बोलायचे, अगदी खालच्या थरावरती जाऊन बोलायचे, एकमेकांवरती चाल करायचे, ते सगळे सदस्य एकमेकांबद्दल चांगलं बोलताना दिसतात, गळाभेट घेताना दिसतात. आजचा हा एपिसोड आहे ना, तो खूपच इमोशनल असणार आहे. एका बाजूला आनंदोत्सव साजरा होताना दिसणार आहे, तर एका बाजूला खूप इमोशनल देखील लोक पाहायला मिळणार आहेत. साहजिकच डे वन पासून हे लोक खेळत आहेत आणि टॉप 5 पर्यंत आपण जातो, फायनलिस्ट होतो. ही खुशी नक्कीच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळणार आहे. पण मगाशी सांगितलं ना, की घराचं वातावरण खूप बदलताना दिसणार आहे. जो काही प्रोमो शेअर करण्यात आला ज्याच्यामध्ये अनुश्री ही दीपाली ताई असेल किंवा तन्वी यांना साखर वाटताना दिसते. तोंड गोड करा, आपण फायनलिस्ट झालो असं म्हणून या तिघेही आनंद उत्सव साजरा करताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे जे बिग बॉसच्या घरामध्ये घडणारच नाही असं आपल्याला वाटत होतं, ते घडले. ते म्हणजे विशाल कोटियान आणि राकेश बापट हे एकमेकांचे कट्टर दुश्मन, पक्के वैरी, हे एकमेकांची गळाभेट घेताना दिसतात आणि जे काही झालंय ते विसरून जाऊया आणि पुढे जाऊया असं म्हणून हे दोघेही बोलताना दिसत आहेत. मित्रांनो, हे दोघेही आहेत ना, बिग बॉस हिंदीमध्ये झळकले होते. त्यांच्यामध्ये तिथे वाद पाहायला मिळाले. त्यानंतर हे एकत्र बिग बॉस मराठीमध्ये आले. त्यावेळी एकमेकांचे चेहरे देखील पाहत नव्हते आणि मध्यंतरी तर पर्सनल इश्यू काढून एकमेकांवरती धावून सुद्धा गेले होते. एवढी कट्टर दुश्मनी या दोघांमध्ये झाली होती. मात्र फायनलिस्ट झाल्यानंतर हे सगळे वादविवाद विसरून एकमेकांची गळाभेट घेताना दिसत होते. तर हा जो काही मुवमेंट आहे ना, तो खूप छान वाटला, की यार चला, ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहिजेच नक्की. असा गेम खेळत असताना तर ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट या दोघांनी दाखवली. त्यासाठी दोघांचे मनापासून कौतुक. तर मित्रांनो, फायनलिस्टमध्ये साहजिकच काटा टीमचे 3 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात आणि टोळी टीमचे 2 सदस्य पाहायला मिळतात. या 5ही सदस्यांमध्ये मोठा आनंद उत्सव पाहायला मिळतोय. आता हे जे काही टॉप 5 फायनलिस्ट आहेत त्यापैकी ट्रॉफी कोण जिंकतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण हे जे काही घरातलं पॉझिटिव्ह वातावरण आहे ते पाहून खूप आनंद झाला. विशाल आणि राकेश हे कधीही जवळ न येणारे किंवा एकमेकांची तोंडही न पाहणारे, आज एकमेकांची गाळाभेट घेत जे काही झालं ते विसरून जाऊ आणि पुढे जाऊ असं बोलताना दिसत आहेत. इकडे अनुश्री, दीपालीताई आणि तन्वी या देखील एकत्र आलेल्या आहेत. तर बरं वाटलं पाहून. तर या पॉझिटिव्ह वातावरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? यासोबत या टॉप 5 कंटेस्टंट पैकी कोण जिंकेल बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.